आचार्य आत्रेय, सुश्रुत आणि वाग्भट भारतीय चिकित्सा जगतातील फार महत्त्वाची व मोठी नावे आहेत. आज आपण आचार्य वाग्भट यांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. वाग्भट यांची नेमकी जन्मतारीख किंवा दिवस कोणालाच माहीत नाही. यांचा जन्म सिंधू नदीजवळील एका गावातील आहे असे सांगितले जाते. यांचे वडील सिंहगुप्त वैदिक ब्राह्मण होते. आचार्य वाग्भट हे आचार्य चरक यांचे शिष्य होते, परंतु काही ठिकाणी त्यांचे शिक्षण अवलोकितेश्वर यांचे आश्रमात झाल्याचाही उल्लेख केलेला आहे. त्यांनी अनेक वर्ष अष्टांग आयुर्वेदाचा अभ्यास केला. चरक ऋषीने आयुर्वेदाचा जेवढा अभ्यास व शोधकार्य केले त्यापेक्षा कितीतरी जास्त अभ्यास व शोध व त्यावरील आपली निश्चित मते आचार्य वाग्भट यांनी आपल्या ग्रंथातून नोंदवून ठेवलेली आहेत. त्याबाबतचे त्यांचे अष्टांग संग्रह व अष्टांग हृदय असे 2 महत्त्वाचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. कालांतराने आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आयुर्वेद चिकित्साशास्त्र हे पाठ्यपुस्तक रूपाने प्रसिद्ध पावले. या पुस्तकातील पहिल्या भागात आयुर्वेदातील औषधे, शरीरचिकित्सा याबाबत मार्गदर्शन केले आहे. विशेष करून दैनंदिन जीवन पद्धती, प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे त्यात होणारे बदल, त्यातून होणारा रोगांचा प्रादुर्भाव, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे गुणदोष, विषारी पदार्थ कसे ओळखायचे, विषबाधा झाली तर त्यावरचे उपचार, व्यक्तिगत स्वच्छता, वेगवेगळ्या वेळी करायचे औषधोपचार आणि त्यापासून होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तर दुसऱ्या भागात माणसाची शरीररचना, विविध अवयव, प्रत्येक माणसाची प्रकृती, माणसाच्या आचरण पद्धती, त्यांचे होणारे परिणाम याबाबत माहिती दिली आहे. तर तिसऱ्या भागात ताप, फीट, उलटी, दमा, त्वचारोग यासारख्या आजारांचे वर्णन व त्यावरील उपचार पद्धतीचे वर्णन केले आहे. ग्रंथाच्या चौथ्या भागात वमन, स्वच्छता याबाबत माहिती आहे. तर 5व्या म्हणजे शेवटच्या भागात लहान मुलांचे आजार, वेड लागणे किंवा वेडाचे झटके येणे, डोळे, कान, नाक, तोंड इत्यादीला होणारे रोग किंवा आजार, तसेच वेगवेगळ्या कारणाने शरीराला होणाऱ्या जखमा, जनावरे किंवा कीटकांचे चावण्यामुळे होणाऱ्या त्रासावरील उपचारांचे वर्णन केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय या 2 पुस्तकातून एकूण 7,000 सूत्र दिलेली आहेत. यामध्ये मानवी जीवन स्वस्थ व आरोग्यपूर्ण होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची माहिती दिलेली आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक सूत्रावर कमीत कमी 50पेक्षा जास्त निरीक्षणे त्यांनी केलेली आहेत. म्हणजेच कोणत्याही सूत्राचे 50 वेळा तरी परीक्षण केले गेले आहे. हे परीक्षण व निरीक्षण त्यांनी वेगवेगळ्या 50 माणसांचे बाबतीत वेगवेगळ्या परिस्थितीत म्हणजे प्रदेश, हवामान, त्यांची जीवन पद्धती अशा वेगवेगळ्या अंगाने त्याचा विचार करून प्रत्यक्ष प्रमाणसिद्ध झाल्यानंतर ते सूत्ररूपाने मांडले आहे. आता आपण विचार करूया अशा 7,000 सूत्रांचा इतका सखोल व विविध अंगाने अभ्यास करायला किती वेळ, किती चिकाटी आणि किती श्रम झाले असतील. एकदा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की सुरुवातीची 18 वर्षे माझी साधारण अभ्यास करण्यात गेली. त्यानंतर मात्र मी अशा चिकित्सा पद्धतीचा अवलंब केला आहे. आयुष्याचे शेवटपर्यंत ते निरोगी व सतत कार्यमग्न होते. त्यांची आयुष्य मर्यादा ऐकून तर आपण आश्चर्यचकित होतो. ते 135 वर्ष जगले. शेवटी त्यांनी इच्छा मरणाचा मार्ग अवलंबला. त्यावेळी ते म्हणाले की माझे जीवित कार्य पूर्ण झाले आहे आणि ते सफलही झाले आहे. आता माझे येथे काही काम उरले नाही, म्हणून मी इहलोकीचा निरोप घेतो. असे हे महान अभ्यासू, चिकित्सक, तपस्वी, बालब्रह्मचारी होते. पण ते लोकांनाच मात्र सांगत की गृहस्थाश्रम खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणत की मी सांगितलेल्या सूत्रांचा कोणीही अभ्यास करावा,
मी सांगितलेली जीवन पद्धती आचरणात आणली तर ती व्यक्ती आजन्म निरोगी राहील. आणि निरोगी राहण्याचे सूत्र खालील कथेत सांगितले आहे. एकदा वाग्भट यांची प्रत्यक्ष धन्वंतरींशी भेट झाली होती. त्याची हकीकत अशी सांगतात की धन्वंतरींनी एकदा विचार केला की पृथ्वीवर एक फेरफटका मारून येऊया व आयुर्वेदाचे सेवा कार्य कोण चांगल्या प्रकारे करते आहे याचाही शोध घेऊया. ते अनेक आयुर्वेदाचार्यांना भेटले, त्यांना अनेक प्रश्न विचारले. सरते शेवटी ते वाग्भटांचे आश्रमात आले. त्यावेळी आचार्य ध्यानस्थ बसले होते आणि धन्वंतरीने तर एका पक्षाचे रूप घेतले व ते आचार्यांच्या जवळच्या झाडाच्या एका फांदीवर बसले. त्यांनी विचारले, निरोगी कोण, निरोगी कोण आणि कोण निरोगी? वाग्भटांनी ते ऐकले. त्यांना ध्यानात हा पक्षी नसून हे धन्वंतरी आहेत याचे ज्ञान झाले. त्यांनी आपल्याला काही पाणी वगैरे देऊ का असे विचारून धन्वंतरीचे स्वागतही केले. त्यावेळी धन्वंतरी म्हणाले की नको, मला फक्त माझ्या या 3 प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तेव्हा वाग्भट चटकन म्हणाले, हितभूक, मितभूक, अशाकभूक निरोगी असतो. आता याचा अर्थ काय आहे तो जाणून घेऊया. हितभूक म्हणजे हितकारक अन्न सेवन करतो व आपल्याला पचेल तेवढेच आपल्या प्रकृतीला योग्य असाच आहार घेतो तो. दुसरे मितभूक, जो प्रमाणात खातो म्हणजे शरीराला जेवढी गरज आहे तेवढेच खातो. आणि तिसरे शाकभूक म्हणजे कमीत कमी भाज्या खाऊन तो निरोगी राहतो. याप्रमाणे सर्वकालीन सत्य या 3 वाक्यात वाग्भटांनी सांगितले आहे. आयुर्वेदात आहार, विहार, विचार यांना फार महत्त्व दिले आहे. वाग्भटांचे हे उत्तर ऐकून धन्वंतरींना खूप आनंद झाला आणि त्यांनी वाग्भटांना आशीर्वादही दिला. इथे आपल्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की शाकभूक म्हणजे आपण आजकाल असं सांगतात की भरपूर भाज्या खाव्यात, पण आपल्या आयुर्वेदाला ते अजिबात मान्य नाही आहे. भाजी आवश्यक तेवढीच खावी आणि बाकीचे इतर जेवणही प्रमाणात घ्यावे असे आयुर्वेदाने वेळोवेळी प्रतिपादन केलेले आहे.